अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. एखाद्या व्यक्तीचा तळतळाट हा कधीही कोणाला लागू नये असे म्हटले जाते. एखाद्याचा तळतळाट कसा लागतो ते आता आपण ऐकूया. कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना नाही पटणार हा विषय तळतळाट, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल. अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा बऱ्याच कारणांनी. अपमानास्पद वागणूक किंवा कोणाचे मन दुखावले असू शकते, कोणावर अन्याय केला गेलेला असतो, कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, छळ केलेला असेल, कोणाच्याही हक्काची फसवणूक म्हणजेच प्रॉपर्टी हडपलेली असेल, कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल किंवा शारीरिक दुखापत आपण स्वतःहून केलेली असेल, विश्वासघात असेल, गैरफायदा घेतला गेलेला असेल, ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल, त्रासाचे कुठलेही कारण असो, असा वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होतो. त्याचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा निघत असते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते, त्यालाच त्याचा तळतळाट असे म्हटले जाते. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही. सततचे अपयश येणे, घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारच्या काहीही घटना घडू शकतात. आपण किती खरे आहोत आणि किती खोटारडे हे फक्त आपल्याला व आपल्या अंतरात्म्यालाच माहिती असतं. समोरच्याचं मन दुखावलं जाणं म्हणजे पाप लागणं. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते. म्हणजेच पाप लागणे, त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावाच लागतो. मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे? संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही, ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान कृष्ण धृतराष्ट्राला सांगतात की पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर त्यांचे दुःख सोसणे हे पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मांपूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीचा झळ लागल्याने त्यातले कित्येक पक्षी आंधळे, तर पक्ष्यांची 101 लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली होती. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचं फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाने 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगलं कर्म चांगलं फळ देऊन शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होते.
फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे. ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट आणि अशा पद्धतीने कधीही चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नये असे म्हटले जाते. ते खरंच आहे. त्याच्यामुळे आपले कुठलेही कार्य सिद्धीत जात नाही. आणि तुम्ही देखील कुणाचे मन दुखवू नका आणि कुणाशी विचित्र वेगाने वागू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला असेच कनेक्ट रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.